ते शिवसेना असेल, सर्वच स्थानिक लोक छोटे छोटे जे आहेत ते पक्ष एकत्र करून आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय. या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही एक ह्या युद्धभूमीला तयार झालेलो आहे. स्थानिक इथलं नेतृत्व आहेत, तिथले विद्यमान आमदार साहेब, मंत्री साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टीने आमची ही चाललेली आहे. तर आपल्या माध्यमातून आमचा आवाज या जनतेपर्यंत जावा आणि विकासाला मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या बरोबर आम्ही आजची पत्रकार परिषद घेत आहे. सिद्धनाथची नगरी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचं आहे, त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायचा निर्णय झालाय. म्हसवडमध्ये आतापर्यंत ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे, परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत गेल्या 15 वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही, दुर्दैव आहे. 15 वर्षापूर्वी जी काही 15-20 वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही. अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या, पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगतायत. आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल, वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा, त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालोय आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं, एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय काल जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल. या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची घोडदौड भविष्य काळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला इथं राहत असताना सुरक्षित वाटावं. एखाद्या ठिकाणी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्याबरोबर बोलताना आम्हाला भीती वाटते, कोणतरी आम्हाला रोकेल का काय. अशी कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.